आपल्या हिंदुस्थानचे उद्याचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, उद्याचा आपल्या महाराष्ट्राच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. आजची आपली सभा आणि काल पण इथे एक सभा झाली. कालची सभा ज्यांनी पाहिले, कारण मी थोडा वेळ टीव्हीवरती पाहिली, कालची सभा म्हणजे पंक्चर झालेल्या टायरची सभा होती. पंक्चर झालेले सगळे, समोर बसलेले पण पंक्चर आणि व्यासपीठावरचे पण पंक्चर झाले. काय चेहरे होते, बळे काहीतरी बोलायचं आणि समोरच्यांना सुद्धा कळत नव्हतं की आपल्याला इथे आणलंय काय. राहुल गांधी बोलत होते, मी थोडा वेळ ऐकलं. दरवेळेला एकच टायर असतं आपलं, देश जातीयवाद्यांच्या हातात जाऊ देऊ नका, देश फुटीरतावाद्यांच्या हातात जाऊ देऊ नका, देश जात्यंध्यांच्या हातात जाऊ नका. कोण आहे जात्यंध, कोण आहे सांप्रदायिक? आमच्या देशामध्ये आम्ही जर का हातामध्ये भगवा झेंडा घेतला आणि हिंदुत्वाचा नारा लावला तर आम्ही काय जात्यंध ठरतोय? आणि या निवडणुकीला जात्यंध रंग दिला कोणी? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर देशामध्ये एक लाट आहे म्हणा, किंबहुना एक हवा आहे. आणि हवा एवढी सुटलेली आहे की समोरच्यांना कळतच नाही की काय करायचं. आणि मग तोंडातनं फुका मारत बसले हवा भरायला. फुग्यामध्ये, फुटलेल्या फुग्यात हवा भरतात, फू फू फू, फुगतच नाही फुगा. या निवडणुकीला जात्यंध रंग सोनिया गांधींनी दिलेला आहे. ज्या वेळेला सोनिया गांधी इमामाकडे मताची भीक मागतात, त्याच वेळेला त्यांचा पराभव त्यांना समोर दिसायला लागलेला आहे. का वेळ आली ही तुम्हाला? का या देशामध्ये ही सगळी लोक आहेत, यांच्या मतांची तुम्हाला किंमत नाही? आणि आमच्या देशाचा पंतप्रधान शाही इमाम ठरवणार की ही अशी अस्सल जिवंत भगवी भगवी मतं ठरवणार? ही निवडणूक फार महत्वाची आहे. अनेक विषय आहेत, त्याच्यावरती मी खूप बोललेलो आहे. पण नरेंद्रभाई, या वेळेला मुंबई नव्हे, पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला 48च्या 48 खासदार देणार आहे. आणि शिवसेनेने तर अस्सल वाघ, ढाणे वाघ निवडणुकीला उभे केलेले आहेत. ढाणे वाघ मर्द दिलेले आहेत, भाजपाने सुद्धा तसेच दिलेले आहेत. आणि समोरने जे काय आहेत, काल परवाकडे शरद पवार माझ्यावरती चिडले. याचं कारण त्यांची उमेदवारांची यादी बघा आणि आपल्या उमेदवारांची यादी बघा. जे 6 वीर आता उभे राहिले, पूनम आहे त्याच्यामध्ये, किरीट आहे, गोपाळ शेट्टी आहे, अरविंद आहे, राहुल आहे, गजाभाऊ आहेत. कोणाहीवर भ्रष्टाचाराचा आरोप नाही, गुन्हेगारीचा आरोप नाही. आणि जे कोणी आमच्यावरती आरोप करत असतील, काल मी गेलो होतो ठाण्याला, ज्या उमेदवारांवरती आपल्या गुन्हेगारीचे आरोप आहेत, ती गुन्हेगारी नव्हे, आंदोलनातले गुन्हे आहेत. लोकांसाठी एक तर हे सरकार आमच्यावरती अन्याय करत आहात, न्याय मागून मिळत नाही, कानफटात मारल्याशिवाय न्याय मिळत नाही, अशी परिस्थिती तुम्ही आणलेली आहात. आणि लोकांचा आवाज उठवणं हा तुमच्यासाठी गुन्हा ठरत असेल आणि असे गुन्हे जर माझ्या शिवसैनिकावरती तुम्ही टाकत असाल तर अशा शिवसैनिकाचा मला अभिमान वाटतो. ही शिवसेना आहे. आणि मग काँग्रेसचे उमेदवार बघा, शरद पवारांचे उमेदवार बघा. परमसिंग पाटील, डोक्यावरती खुनाचा गुन्हा. सुनील तटकरे, भ्रष्टाचाराचा डोंगर केलेला आहे, बँक बुडवून खाऊन फस्त. छगन भुजबळ लुटत चाललेले आहेत. किती किती तुमचे गुन्हे आणि त्याचे घडे कधी फोडणार? कोण फोडणार आहे पापाचे घडे? आणि स्वतः शरद पवार सुद्धा काही कमी नाहीयेत. एक 4 दिवसापूर्वी जी बातमी आली की गाय रानाची जमीन, म्हणजे गायींसाठी वगैरे मोकळी गरिबांसाठी ठेवलेली जमीन सुद्धा ह्यांनी गिळली. काय आणखीन गिळायचं तुम्ही बाकी ठेवलेला आहात? आणि मग जो नारा आम्ही देतो, चला दिल्ली जिंकूया, जिंकणारच, यावेळेला जिंकणार. पण त्यांनी नारा दिलेला आहे, चला दिल्ली गिळूया.
कुठेही एकही क्षेत्र असं ठेवलेलं नाही की यांनी भ्रष्टाचार केलेला नाहीये. आणि मग मी त्यांना म्हटलं, कारण स्वतःला ते जाणता राजा समजतात, शिवरायाबरोबर तुलना करतात. अरे हा शिवराय हे दैवत, हे 400-450 वर्ष नाही, आणखीन 1000 वर्षानंतर सुद्धा हेच दैवत राहणार आहे. आणि म्हणून मी म्हटलं की अरे तो निश्चयाचा महामेरू होता, तुम्ही भ्रष्टाचाराचे महामेरू आहात. हे श्रीमंत योगी होते, तुम्ही श्रीमंत भोगी आहात. मग त्याच्यावरनं चिडले. काय म्हणे हा बोलतो, एकदा तरी निवडणूक लढले का? मी 14 वेळा निवडणूक लढलोय, 14 वेळा जिंकलोय. म्हणजे किती खाल्लं असाल 14 वेळा जिंकल्यानंतर. हे बघा आता, उद्धवने एक तरी निवडणूक लढवून दाखवावी. ज्या वेळेला लढायची असेल तेव्हा मी जरूर लढेन, पण तुमच्यासारखी निवडणूक नाही लढणार. एकदा शाई लावा, पुन्हा पुसा, पुन्हा लावा, पुन्हा पुसा, हे असे बोगस थोताण करून मी निवडणूक कधी जिंकणार नाही. मी जाईन तो लोकांसमोर जाईन, द्यायचं असेल तर द्या, नाहीतर घरी पाठवा मला. आणि जे काय मला मिळाले, उद्धव काय म्हणे वारसा हक्काने मिळाले. अरे मिळालेलंच आहे. हा वारसा लाभायला सुद्धा माझं किती जन्मीचं भाग्य आहे मला माहिती नाही, पण हा माझा तेजस्वी वारसा आहे आणि तो मी अभिमानाने मिरवतो आहे. आणि पवार साहेब, तुमचा जो वारसा आहे, ही निवडणूक तुम्ही कशी जिंकतात? त्या अजित पवार किती माजलाय. नरेंद्र भाई, या लोकांची मस्ती आपल्याला उतरवावी लागेल. ये समझते हैं इनको रोकने वाला कोई नहीं है, टोकने वाला कोई नहीं है. इनकी मस्ती तो हमें उतारनी होगी. गरीबों को लूट रहे हैं, खा पीकर मस्त हुए हैं. आणि अजित पवार बोलतायत माझ्या ताईला निवडून द्या, नाही तर तुमचं पाणी कापेन. ही मस्ती, ही निवडणूक अशी जिंकता तुम्ही? आणि हा उद्धव ठाकरे नाही, हा उद्धट आहे म्हणे, उद्धट ठाकरे. मी काय करणार बाबा? संत परंपरा मानतो, शिवरायाला मानतो. समर्थ रामदास बोललेले आहेत, धटाशी आणावा धट, उद्धटाशी पाहिजे उद्धट, खटनटाशी खटनट, अगत्य करी. आहे ना, जसा जसा तुम्ही जर का नम्रपणाने वागला तर मी नम्र आहे, पण जर का तुम्ही माझ्याशी उद्धटपणाने वागला तर माझ्याही अंगामध्ये शिवसेना प्रमुखांचं रक्त आहे. आणि अन्याय नाही मी सहन करणार, अन्याय नाही सहन करणार, अजिबात नाही. अरे निवडणूक लढायची तर मुद्द्यावरती लढा. गेले 50 वर्षामध्ये एक मधली काही 7-8 वर्ष सोडली तर तुमच्या हातामध्ये देश आहे. काय दिलं तुम्ही देशाला? जाहिराती कसल्या करताय? महिला दाखवतायत. मी पायलट झाले पवार साहेबांच्या धोरणामुळे, मला नोकरी मिळाली पवार साहेबांच्या धोरणामुळे. नशीब मला एकाने SMS पाठवला, IPL मधल्या मुलींचा तुम्ही हे घ्या, मी इकडे ठुमके मारते पवार साहेबांच्या धोरणामुळे. ही असली धोरणं तुम्ही? संपूर्णपणे देश तुम्ही नासून टाकलेला आहात आणि आमच्यावरती टीका करता. देश काय अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात देणार काय? नशीब समजा तुमचं आमचा अर्ध्या चड्डीवाले दादा कोणके नाही येताच, नाही तर बरोबर उत्तर मिळालं असतं. पण ह्या सगळ्या टीका सोडून द्या, कारण ही निवडणूक ही तमाशा नाहीये, नुसतं आरोप प्रत्यारोपांची निवडणूक नाही. तुम्ही जे मत देणार आहात, होय आम्ही सांगतोय नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, अभिमानाने सांगतो आहोत, पण काँग्रेसला मत म्हणजे काळोखात उडी मारण्यासारखं आहे. समोर कोण आहे? अरे आमच्या नरेंद्र भाईंनी पूर्ण देश पिंजून काढलेला आहे. जात आहेत लोकांमध्ये, जात आहेत, तुडुंब प्रतिसाद मिळतोय. पण मनमोहन सिंग अजून एक सभा घ्यायला तयार नाहीयेत. एवढं जर का तुम्ही काम केलं आहात तर का लोकांसमोर येत नाही? लोकांचे प्रश्न तुम्हाला समजले असते आणि काम केलं असतं तर आज ही अशी परिस्थिती आली नसती. आणि म्हणून नरेंद्र भाई, गोपीनाथजी जे बोलले ते खरंय. मुंबई महाराष्ट्राने नव्हे तर देशाने ठरवलेलंच आहे की यावेळेला तुम्हालाच पंतप्रधान पदी बसवायचं. पण हे बसवल्यानंतर माझ्या मुंबईच्या काही व्यथा आहेत. दरवेळेला माझी मुंबई, महाराष्ट्र, या मुंबईकडे दिल्लीश्वर जे बसतात ते सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून बघतात. घेतलं अंड की चालले, कोंबडीला 4 दाणे तरी टाका. कित्येक प्रकल्प असे आहेत की केंद्रामध्ये धूळ खात पडलेले आहेत. एक धरण आम्ही जे बांधलं मध्य वैतरणात 3 वर्षामध्ये पूर्ण केलं. 3 साल में पूरा डैम पूरा हो गया, लेकिन परमिशन के लिए 10 साल लगे. 10 साल, 10 वर्ष लागली. संपूर्ण सिंचनाचा पैसा याने खाऊन टाकलेला आहे. मुंबई तर काय अनाथ, म्हणजे मुंबई काय, देश काय.
या देशाला कोणी नाथच नाहीये, अनाथ पद्धतीने चाललेला आहे. कोण करते कारभार तेच कळत नाहीये. सरकार देश चालवत आहे, मीडिया देश चालवत आहे, न्याय संस्था देश चालवत आहे, एनजीओ देश चालवत आहेत. पाकिस्तानचे सैनिक येऊन आपल्या सैनिकांची मुंडकी कापून टाकतायत, पण काही कोणाला काही पडलेलं नाहीये. जणू काय अनाथालय झालेला आहे. असा हा माझा देश चाललेला आहे. या देशाची ओळख ज्या वेळेला शरद पवार म्हणतात अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात तुम्ही देश देणार का, अरे तुम्ही हा देश पूर्णपणे नागवून टाकलेला आहे. देशाची आबरू धुळीला मिळवलेली आहे. संपूर्ण देशामध्ये जगामध्ये आपल्या देशाची जी ओळख आहे, भ्रष्टाचारांचा देश, बलात्कारांचा देश. उद्योगपती सुद्धा आपला देश सोडून बाहेर जावं की काय अशा मनस्थितीत आलेले आहे. कोण देणार विश्वास? कसा जाणार देश पुढे? आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये संरक्षण खातं सुद्धा बुडत चाललेलं आहे. पाणबुड्या बुडत आहेत. नौदल प्रमुख राजीनामा देत आहेत, पण मंत्र्यांना काही पडलेलं नाहीये. काँग्रेसच्या जाहिरातीमध्ये आहे की आता महिलांना 25% आरक्षण देणार पोलीस खात्यामध्ये. अरे ज्या महिला पोलीस खात्यात आहेत, आझाद मैदानच्या इकडे काय घडलं, कशी विटंबना झाली, केलं तुम्ही त्यांचं रक्षण? महिला पोलीस तर सोडून द्या, महिला कशा जगत असतील या देशामध्ये, या राज्यामध्ये, याचा विचार कोणीच केलेला नाहीये. आणि तो विश्वास आपण देतो आहोत, आम्ही देतो आहोत. देशाचा चेहरा कसा पाहिजे एक प्रश्न मनाला विचारा. एक क्षणभर धरून चला. सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहेत, मोदी म्हणजे काय आहेत ना, मोदी समोर बसलेले आहेत. पण जर का नरेंद्र मोदी एक पर्याय म्हणून बाजूला ठेवा, तुम्ही दुसरा पर्याय देताय? एक तरी लायक चेहरा काँग्रेसकडे आहे जो पंतप्रधान पदाची खुर्ची नवे मान मरातब आणि जबाबदारी सांभाळू शकेल असं देताय? कोणी राहिलेलं नाहीये. सगळे बरबटलेले आहेत. कोण कोळशात बरबटले आहेत, कोण 2G मध्ये बरबटलेत, कोण कशात बरबटलेत. सगळं बरबटलेलं सरकार. हे बरबटलेलं सरकार ही देशाची ओळख होऊ शकत नाही, अजिबात होऊ शकत नाही. आणि सगळ्यात मोठं काम, तुम्ही नरेंद्र भाईंना मत देत नाही आहात, तुमच्या भवितव्याला मत देत आहात. तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात. केवळ आमचे उमेदवार जिंकले पाहिजेत आणि नरेंद्र भाई पंतप्रधान झाले पाहिजेत म्हणून नाही मी बोलत. तर पूर्ण विचार करून आपण पुढे चाललेलो आहोत. देशाला मजबूत सरकार आणि विश्वसनीय चेहरा हेच देशाचं भवितव्य आहे आणि ते आपल्याकडे आहे, पलीकडे काही नाही, अजिबात नाहीये. फक्त एकच गोष्ट, इकडे एवढी तमाम गर्दी जमलेली आहे, तुम्ही सगळ्यांनी खात्री केले का मतदान तुम्ही करू शकता? खात्री केले? मतदार यादीमध्ये नाव आहे का तुमच्या? कारण जवळपास 50, 60, 70 लाख मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिलेले आहेत. वर्षानुवर्ष जे मतदान करतात त्यांचा अधिकार खेचला जातो, हिरावून घेतला जातो आणि मग बांगलादेशी घुसखोर हे बरोबर मतदान करतात. या देशाचा पंतप्रधान, या देशातला नागरिक, होय ही भगवी मन भगवी मतं या देशाचा पंतप्रधान ठरवतील, बांगलादेशी आणि पाकिस्तानी नाही. आणि आम्ही जे हिंदुत्व करतो, आमचं हिंदुत्व हे मुसलमानांचं द्वेष करणारं हिंदुत्व नाहीये. जो कोणी असेल, मुसलमान असला तरी चालेल, पण जो हा देश माझा देश आहे, माझी मातृभूमी आहे असा मानतो, तो कोणी असला, मुसलमान असला तरी आमचा भाऊ आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. पण पाकिस्तानी आणि बांगलादेशी हे आमच्या देशाचे नागरिक होऊ शकत नाही. आमच्या देशासाठी, नागरिकांसाठी ज्या सुविधा आहेत त्या नागरिकांनाच मिळाल्या पाहिजेत. पाकड्याने आणि बांगलादेशाने आम्ही ते खेचून घेऊ देणार नाही, अजिबात नाही. ज्या क्षणी आमचं सरकार येईल त्या क्षणी बांगलादेशी घुसखोर यांना लाथ मारून आम्ही हाकलून देऊ. आहे अशी हिंमत काँग्रेसकडे आहे? बोलतायत मतांची भीक मागताय तुम्ही. मतांच्या भीक मागणाऱ्यानो तुम्हाला देशाचा कारभार करता येणार नाहीये. आणि म्हणून आपल्याला एक खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे. मजबूत सरकार आपलं येतं आहे. या वेळेला इकडे तिकडे कुठेही न पाहता न फुटता तुम्ही सगळ्यांनी मला हात वर करून एक विश्वास द्या की उद्धवजी, नरेंद्र भाईंना आम्ही वचन देतो की मुंबईचे साईच्या साई खासदार त्यांच्या सोबत दिल्लीमध्ये आम्ही पाठवणार. बस नरेंद्र भाई हा विश्वास त्यांनी दिलेला आहे. ही मुंबई, आणि मुंबईने एकदा ठरवलं की मुंबई मागे हटत नाही, मुंबई संकटाला घाबरत नाही, मुंबई देशाचा आधार आहे. आणि हा आधार, ही मुंबई, हा महाराष्ट्र, शिवरायाचा महाराष्ट्र आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक हे आपल्या सोबत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.